टमाटा घेतलेला आहे, कढईत थोडंसं तेल टाकलेलं आहे गरम करण्यासाठी. तेलामध्ये टाकूया आपण टमाटा. ते नरम होईपर्यंत आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यात टाकायचं आहे आपल्याला थोडंसं अद्रक लसणाची पेस्ट, ज्याच्याने भाजीचा स्वाद वाढेल. चांगलं परतून घ्यायचं अद्रक लसणाची पेस्ट टाकून. पुढे त्यात टाकायचं आहे थोडंसं जिरं, त्यानंतर थोडीशी हळद, थोडंसं गरम मसाला, त्यात थोडंसं जिरे पावडर, धने पावडर आणि लाल तिखट. चांगलं ढवळून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचे सगळे मसाले. जे आपण टमाटा टाकले तो एकदम नरम झाला पाहिजे. त्यानंतर टाकायचे त्यात वांगे. वांगे चांगले धुवून घ्यायचे, चांगले त्यांची देठं वगैरे सगळी काढून घ्यायची आणि पूर्ण त्याला ढवळून घ्यायचं. वांग्यांना त्या कढईमध्ये टाकून सुंदर असं सगळे मसाले आहेत ते वांग्यांना लागले पाहिजेत. असं चांगले फ्राय करून घ्यायचे. त्यात टाकायचं 1 ग्लास पाणी. तुम्ही तुमच्या वांग्यांच्या प्रमाणे टाकू शकता, किती वांगे घेताय तुम्ही त्याप्रमाणे, जसे शिजले पाहिजेत वांगे त्याप्रमाणे. चवीनुसार त्यात थोडंसं मीठ टाकायचं आहे. त्यानंतर हिरवी कोथिंबीर टाकायची आहे. वरतून सर्व करताना चांगलं ढवळून घ्यायचं आहे आणि पुढे त्याच्यावर झाकण ठेवून 5 ते 10 मिनटं शिजण्यासाठी ठेवायचे आहे. त्यानंतर वापस झाकण काढायचं आहे, थोडंसं ढवळून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यात टाकायचं आहे शेंगदाण्याची पूड. शेंगदाण्याची पूड तुम्हाला विकतही भेटू शकते, मी स्वतः घरी बनवलेली आमच्या. त्यानंतर तुम्ही ती टाकायची चवीनुसार. तसं मी 1 चम्मच टाकलेला आहे. त्यानंतर नारळाचं कीस टाकायचं आहे थोडंसं. चांगलं ढवळून घ्यायचं, ते वापस एकजीव करून घ्यायचं आणि वापस झाकण ठेवून 5 मिनटं अजून शिजवून द्यायचं त्याला थोडंसं. त्यानंतर रेडी आहे तुमची वांग्याची भाजी. तुमच्या सगळं परिवाराला खायला द्या आणि